एकाच चवीचं जेवण करून कंटाळा आला असेल ना, तर मी आज तुमच्यासाठी वेगळ्या चवीची कढीपत्त्याची थोडीशी आंबट आणि कुडकुडीत चटणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखविणार आहे. मी कुडकुडीत का म्हटले असेल, तर त्यामध्ये 2 प्रकारच्या पौष्टिक डाळी ॲड केलेल्या आहेत. तर चला मग आपण कढीपत्त्याची चटणी करूयात. इथे मी कढीपत्ता भरपूर सारा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचं पाणी निथळेल तोपर्यंत आपल्याला नंतर एका कढईमध्ये हा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे टाकून घ्यायचं नाही. जोपर्यंत यातलं मॉइश्चराइज कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजेच हे कुडकुडीत होईल असा कढीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यानंतर 1 वाटी शेंगदाणे, डाळवं हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर सुकं खोबरं, थोडंसं तेल टाकून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ह्या 2 डाळी एकदम चविष्ट लागतात ह्या चटणीमध्ये. तर इथे व्यवस्थित आपल्याला खमंग अशा ह्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तीळ आणि धणे हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जिरे, लसूण आणि आंबटपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला चिंच टाकून घ्यायची आहे. हे सुद्धा आपल्याला थोडेसे तेल टाकून मस्त खमंग अशी भाजून घ्यायची. इथे बघू शकता आपले सर्व पदार्थ भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यावर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही छान अशी चटणी काढताना अशी जाडसर चटणी काढून घ्यायची आहे आणि काचेच्या बरणीत जर भरून ठेवली ना, सहजच आरामशीर 1 महिना टिकते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.